याच्या आपल्या नंतर आहे, अजून एक मॅच नंतर. अजिंक्य जाधव प्लीज क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. पंचा घाई करा. आहेत ना, हे लीग मॅच आहेत, नॉकआउट मॅच मिळत नाही. आपली परत एक मॅच होईल. पहिलं षटक पॉवर प्ले असेल आणि 3 क्षेत्ररक्षण फक्त बाहेर राहतील. अशोका वॉरियर वर्सेस पंचशील 11. दोन्ही संघ अशा बलाढ्य संघ आहेत. सर्वात सिनियर असे हार्ड हिटर फलंदाज किशोर गायकवाड आपल्याला मैदानात दिसतील. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सामना सुरू करायचा आहे. उचल ना, उचल. प्रथम षटक घेऊन येतील अजिंक्य जाधव आणि सामना करतील विशाल गायकवाड. आपल्या गावाचे विद्यमान नगरसेवक आयु जितेंद्र पामाळे दादा यांचं मी सहर्ष स्वागत करत आहे. मी जयेश अनंत मोरे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या गावाचे विद्यमान नगरसेवक यांचे पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सहर्ष स्वागत करायचं आहे. तर आपले गावचे विक्रम मोहिते यांचे इथून स्वागत करत आहोत. हो हो, सुंदर असा हा षटकार. तर विक्रम मोहिते यांचे स्वागत करतोय आपण. जयश्री मोरे आपल्या जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष.
पाटील यांच्याकडून आपल्या या क्रिकेट आयोजक सामन्यासाठी रोख 5,000 रुपयाची मदत देण्यात आलेली आहे. कृपया सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. तसेच जितेंद्र पामाईजी यांच्याकडून सुद्धा रोख 2,500 आपल्याला इथे या क्रिकेट टुर्नामेंटसाठी 2,500 दिलेलं आहे. सॉरी, जयंतीसाठी थोडी बोलण्यात चुकी झाली आहे. जयंतीसाठी दिलेली आहे. सुंदर 6 मारल्या षटकार होता. तर 106 चेंडू अखे धावसंख्या झाले फलकावर. 11 धावा. सुंदर पुढील शतक घेऊन ते साहिल सामना करतील विशाल गायकवाड. इथे मोठी धाव्यांचा डोंगर उभारणं गरजेचं आहे. पहिलाच चेंडू व्हाईटचा इशारा पंचांचा. खराब असा चेंडू. धावसंख्या एकमेव धावसंख्या देते 12. 6 चेंडू आणि 12 धावा. अजूनही 18 चेंडू मध्ये इथे धावांचा मोठा डोंगर उभारावा लागणार आहे पंचशील संघाला. सुंदर 6 मारल्या उंच फटका बघूया जय आणि 4 धावा. डीजे थोडंसं कुठेतरी क्रिकेटमधून थोडंसं माघारी जात होते, पण आज खेळताना खरं सुंदर वाटते की अजूनही जी खेळी अजूनही त्यांच्याकडे आहे. तसं काही हरकत नाही आम्हाला. पुढील चेंडू साहिल यांचा. सुंदर असा चेंडू. सुंदर असा मारला फटका विशालाने. धावसंख्या स्थिरवलेली ती 17 धावा. माझ्या मते या मैदानावर मिनिमम म्हणजे कमीत कमी एक 45 ते 50 धावा सुद्धा इथे कमी पडतायत. चला थोडीशी घाई करा. धावसंख्या 17. साहिल यांचा चेंडू ब्लॉक मारला. सुंदर असा हा चेंडू. ब्लॉक हा चेंडू होता. कौस्तुभ यांना काय समजला नाही. धावसंख्या 18. चेंडू फेकून झाले आतापर्यंत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया विशाल गायकवाड 2 चेंडूमध्ये किती धावा गोळा करतायत. इथून सौरवकडून वारंवार सूचना येते की टीम कमी करायला सांगा. कौस्तुभ कोणतेही नियम नाहीत. सुंदर असा मारल्या फटक्या भोवती 1 धाव 2 धाव. सुंदर 4 क्षेत्ररक्षण 4 धावा विशाल गायकवाड यांच्या फळीतून. डीजे फलकावर धावसंख्या लागलेली आहे 22.
हो हो, सुंदर असा मारला फटका आणि वन बाउन्स चौकार. सुंदर अशी विशाल यांची बॅटिंग. तर आतापर्यंत विशाल याच्या हा कौस्तुभ अजून 26 धावा गोळा करायचा प्रयत्न करतील. चला थोडीशी घाई करा, फार ऊन कडक आहे, जास्त उन्हात खेळलं बरं नसतं. थोडीशी घाई करा, खेळा आणि पटकन सावली येऊन बसा. तर बॉल, तर तिसरं शतक घेऊन येत ते गुरुनाथ तांबे उर्फ गॅरी. समोर विशाल गायकवाड आणि कौस्तुभ पाटील दोन्ही हा रिटायर आहेत. मला वाटतं 6 चेंडूत, या तांबेच्या 6 चेंडूत मिनिमम ते 20 ते 22 रन गोळा करायचा प्रयत्न करतील. तरी मगाशी विषयांची चर्चा चालू होती की जर गुरुनाथ तांबे जर शतक घेऊन आले तर म्हणजे मी माझ्या वैयक्तिकमध्ये सांगतोय की त्यांचं दोघांचं डिस्कस मी गपचूप ऐकलं आहे. म्हणून 6 चेंडूत 22 ते 24 धावा गोळा करायचा प्रयत्न करू आपण, हा त्यांचा गेम प्लॅन चालू होता विशाल आणि कौस्तुभ याचा. चला थोडीशी घाई करा. हो हो, सुंदर असा LB चा अपील होता, पंचांनी फेटाळून लावलेला आहे. लेग बायच्या रूपात 1 रन. षटकार मारला तर त्यांच्या अर्धांगिनीकडून त्याला रोख 1000 1000 रोख पारितोषिक इथे आलेला आहे. चला थोडीशी घाई करा, फार वेळ घेत आहेत तुम्ही. ओ हो, सुंदर असा चेंडू होता, विशाल का समजला नाही. जर विशाल गायकवाड याने चौकार मारला तर गौतम जाधव यांच्याकडून एकच चौकारामागे 200 ₹200 रोख पारितोषिक लागलेला इकडे. खराब असा चेंडू. कृपया बोलत असताना कृपया वारंवार फोन करू नका, मला इथे बोलण्यात चुकी होऊ शकते. यांचा सुंदर असा चेंडू होता, खराब चेंडू होता. हो हो, विशाल गायकवाड तुम्हाला षटकार चौकार मारायचे आहेत, मधी घुसून खेळा, षटकार येऊ शकतो. कारण की आपल्याला मिनिमम इथे 40-45 प्लस रन हवे आहेत. सावलीच्या आसऱ्याला जात आहेत ते हर्षल. पहिले 12 चेंडूमध्ये 22 धावा आणि आता चेंडू फेकून झालेत ते 3. हो, सुंदर असा मारल्या फटका आणि हा चौकार, विशालच्या फिरून आलेला हा रागाने आला चौका. चेंडू घेऊन येतात तिकडे जाऊन, इकडे होता ना बसेल ना. बबन कादारे कुठे असतील, त्याने राहुल पाटीलशी संपर्क करायचा आहे.
आणि खूपच सुरेख क्षेत्ररक्षण हर्षल जाधव यांच्याकडून. आणि गुरुनाथ तांबे खूपच सुरेख गोलंदाजी करताना. आणि धावसंख्या झालेली आहे ती 33, म्हणजे 33 धावा. गुरुनाथ तांबे क्षेत्ररक्षण सजवताना आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केलेली आहे. आणि निकेत यांनी इथनं कानमंत्र देताना आणि हा वाईट चेंडू आणि 1 धावा. एकूण 2 धावा. धावसंख्या झालेली आहे ती 35. आणि विशाल गायकवाड यांच्यासाठी मेजवानी. या चेंडूवर जर षटकार मारला तर अंश गायकवाड यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. मध्ये घुसून मारायला सांगितले निकेत गायकवाड यांनी. खूपच उंचावरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु यष्टीचीत झालेले आहेत विशाल गायकवाड. आणि अंश आणि हर्ष शेलार. विनय कुर्ले, आपण मंचावर यायचं आहे. माहीम गावचे सुपुत्र. माहीम संघाचे स्टार गोलंदाज विनयजी कुर्ले साहेब, आपण मंचावर यायचं आहे. त्यांनी आपल्याला या सामन्यांकरिता डीजे स्पॉन्सर केलेला आहे. चला घाई करायची आहे पंच. अजिंक्य जाधव, आपणास ही शेवटची वॉर्निंग देण्यात येत आहे, अन्यथा पेनल्टी लावण्यात येईल. याची गांभीर्याने नोंद घ्यावी. आणि हर्ष शेलार, हर्ष शेलार हे आज फर्स्ट टाइम सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना बघायला भेटतंय आपल्याला. हर्ष शेलार आणि विनय कुर्ले यांना मी आमंत्रित करतो मंचावर. कृपया मंचावर यायचं आहे. सन्मान चिन्ह दे मध्ये आणि फुल पण दे. तारा अक्का, मंचावर यायचं आहे.
जाम जोरात मारलेला फटका. कौस्तुभ आणि ताराक्का विनय कुर्ले यांचं स्वागत करताना आणि हर्ष शेलार यांचा पुढील चेंडू कौस्तुभ पाटील यांना. बघूया हर्ष कशी गोलंदाजी करतो. कौस्तुभ यांना पुढील चेंडू हर्ष त्यांचा आणि सुरेख चेंडू आणि झेल घेतले, यष्टीचित केलेला आहे. खूपच सुरेख हर्षू. बघूया हर्षू पुढील चेंडू घेऊन येताना अतुलसाठी. खूपच सुरेख गोलंदाजी हर्ष यांची. एका धावेवर समाधान मानावं लागेल अतुल यांना. निकेत गायकवाड यांनी जर षटकार मारला तर सार्थ गायकवाड यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. हा बाबालाच त्याच्या. चार चेंडू आणि 45 धावा. बघूया हर्षू निकेत साठी. आणि सुरेख मारलेला फटका आणि हा चौकार. अजिंक्य जाधव यांनी जर आधी स्टार्ट घेतला असता तर हा चेंडू नक्कीच अडवला असता, परंतु त्यांचा मनसुबा तसा नव्हता. चेंडू अडवण्याचा त्यांचा प्रयत्न फसलेला आहे. धाव संख्या झालेली आहे ती 49, 49 धावा. आणि शेवटचा चेंडू हर्षने आतापर्यंत खूपच सुरेख अशी गोलंदाजी केलेली आहे. बघूया शेवटचा चेंडू कसा टाकतायत. आणि हा वाईट चेंडू. धाव संख्येत 1ने भर आणि धाव संख्या झालेली आहे ती 50 धावा. आणि उंचावरून मारण्याचा प्रयत्न हर्षल जाधव आणि अडवलेला आहे चेंडू. खूपच सुरेख क्षेत्ररक्षण. नाही 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 मध्ये 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 पाय मध्ये नाही मध्ये पाय मध्ये. खूपच सुरेख क्षेत्ररक्षण हर्षल जाधव यांच्याकडून. आणि हर्ष शेलार खूपच सुरेख
गोलंदाजी केलेली आहे आणि आमच्या संघाचे दोन्ही मेन गोलंदाज यांना थोडीशी लाजिरवाणी गोष्ट आहे की आपण इतका स्कोअर दिला आणि एका लहान खेळाडूने आज सामना चांगला हाताळलेला आहे आणि रंगवलेला आहे. ठीक आहे, सामना आहे, शेवटी सामन्यामध्ये मध्ये त्यांचा परफॉर्मन्स आम्ही बघितलेलाच आहे. आता फलंदाजीमध्ये काय करतायत ते बघूया. दोन्ही फलंदाजाला माझी विनंती आहे, रागारागात कोणताही निर्णय घेऊ नका आणि फलंदाजीला प्रत्येक चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न करू नका, कारण धावसंख्या ही या मैदानावर होतेच. क्रिकेट हा डोकं लावून खेळायचा गेम आहे. आणि राहुल जाधव कर्णधार यांच्यासाठी मेजवानी. यांनी जर गोलंदाजी केली आणि प्रत्येक विकेट घेतला, त्या प्रत्येक विकेटावर 300 रुपयाचं पारितोषिक गुरुनाथ तांबे यांच्याकडून देण्यात येणार आहे. आणि प्रथम गोलंदाज आहेत ते कौस्तुभ पाटील. साहिल स्ट्राईकला खेळत आहेत. बघूया कौस्तुभ पाटील यांची रणनीती स्वतःची कशी असेल. मी कसा गोलंदाजी करू साहिल यांना किंवा अजिंक्य जाधव यांना, मी किती धावेत त्यांना रोखून ठेवू, हे त्यांनी माइंड सेट केलेलाच आहे. आता ते प्रत्यक्षात उतरवतील. आपण बघूया कशी गोलंदाजी करतात कौस्तुभ पाटील. पहिला चेंडू साहिलसाठी. आणि शॉर्ट चेंडू टाकलेला होता.
आणि घाऱ्या यांच्याकडून मिसफील्ड होताना त्यांच्याकडून 2 धावा चोरून घेतलेल्या आहेत साहिल जाधव यांनी. धावसंख्येत 2 ने भर आणि धावसंख्या झालेली आहे ती 1 चेंडू 2 धावा. पुढील चेंडू ओ निर्धाव चेंडू. साहिल यांचा कव्हरला मारण्याचा प्रयत्न होता परंतु तो मिस झालेले आहेत साहिल जाधव. मी मगाशीच म्हणालो कौस्तुभ पाटील यांची एक माइंडसेट असतो की मी फलंदाजाला कसा रोखू आणि त्याचं प्रत्यक्षात इथे दाखवताना. पुढील चेंडू कौस्तुभ पाटील यांचा साहिलसाठी. खूपच उंचावरून मारण्याचा प्रयत्न बघूया. झेल घेतायत का निकेत. ओ आणि झेल सोडलेला आहे आणि हा चौकार. साहिल यांचा खूपच सुंदर असा फटका म्हणावा लागेल. आणि निकेत गायकवाड यांनी थोडासा प्रयत्न अजून केला असता तर झेलबाद झाले असते साहिल जाधव. नाही तर आपण बोलवलं डीजेत नाही होता फायदा काय. धन्यवाद डीजे. आणि साहिल यांना जर्मनीवरून बघूया आता अजिंक्य जाधव यांना स्ट्राइक येताना. कौस्तुभ पाटील आणि धावसंख्या झालेली आहे ती 11 धावा. सुरेख पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका आणि हा चौकार. अजिंक्य जाधव यांचा सुद्धा एक माइंडसेट असतो मी संघाला विजयी करताना कशा पद्धतीने खेळ करू आणि त्या आज निकेत गायकवाड. बघूया साहिल साठी पुढील चेंडू घेऊन येताना. आणि हा सुरेख फटका साहिल यांचा आणि मिसफील्ड होताना नितेश गायकवाड उर्फ घाऱ्या. आपणाकडून ही अपेक्षा नाहीये आम्हाला. निकेत गायकवाड यांचा खांद्याचा प्रॉब्लेम असून सुद्धा सुरेख गोलंदाजी करायला लागलेत ते. मला मगाचीच म्हणाले की मी उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि झेल बाद झालेला आहे साहिल जाधव. थोड्या जोरात मारला असता तर नक्कीच युट्यूब लाईव्हच्या वरून आला असता कॅमेरामॅनच्या.
सामना विजयी करण्यासाठी संघाचे संघनायक हर्षलजी जाधव साहेब, पंचशील बुद्धविहार ट्रस्टचे सचिव बघूया, आणि हर्ष आणि हृदय यांच्याकडून बाबा ऑल द बेस्ट असं म्हणत आणि उंचावरून मारण्याचा प्रयत्न आहे आणि हा झेल बाद. संघाचे संघनायक शून्यवर पवेलियन मध्ये परतताना आणि निकेत गायकवाड यांना हायट्रिकचा चान्स आणि फलंदाजीसाठी उतरले ते गुरुनाथ तांबे वांदिवली. सतरा धावा. आणि गुरुनाथ तांबे बघूया कशी फलंदाजी करतायत. नक्कीच नंदकुमार वामन पाटील साहेब यांच्या घरावरून षटकार मारण्याचा प्रयत्न करतील. घाबरू नको, बिंदास मध्ये घुसून मार असं साहिल यांनी इकडनं उद्घोषणा केलेली आहे. 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू घेऊन येताना निकेत, आणि हा वाईट चेंडू अवांतर धावेने धावसंख्या होते ती 18 धावा. विशाल गायकवाड म्हणतात मारणार नाही. बघूया गुरुनाथ तांबे याच्यावर नक्कीच प्रत्युत्तर देतील. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता आणि हा चेंडू डॉट केलेला आहे. गुरुनाथ तांबे या षटकामध्ये फक्त 3च धावा दिलेल्या आहेत निकेत गायकवाड यांनी, आणि दाखवून दिलेलं आहे की माझा खांदा दुखत असला तरी पण मी गोलंदाजी एकदम तत्पर करू शकतो. अतुल हिरवाळे आणि 12 चेंडू आणि 35 धावा. टेंबोडे संघाचे स्टार खेळाडू अजिंक्यजी जाधव साहेब आत्ताही मैदानात आहेत आणि ते पण स्ट्राईकवर आहेत. भीम ब्रदर्स संघाचे सगळे खेळाडू कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे तात्काळ. 12 चेंडू 35 धावा अतुल हिरवाळे अजिंक्य जाधव यांच्यासाठी. आणि
आणि उंचावरून मारण्याचा प्रयत्न. विशाल गायकवाड यांनी झेल घेतलेला अजिंक्य जाधव यांचा. आणि तंबूत परतताना अजिंक्य जाधव डीजे. आणि स्वप्नील बघ्या यांचं खूपच असं नृत्य बघायला मिळतं इथे मैदानावर. आणि अजिंक्य जाधव माघारी परतताना. असेच करतात म्हणून आपल्याला ट्रॉफी नाहीत. असो, गौरव मोहिते पुढील फलंदाज. आणि अतुल हिरवाळे खूपच सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. बघूया मागच्या वर्षीपेक्षा यावेळेस खूपच सुंदर अशी गोलंदाजी करताना. आणि 19 धावा. आणि गौरव मोहिते यांनी जर षटकार मारला तर ललित भाऊ गायकवाड यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देणार आहेत. बघूया गौरव मोहिते उंचावरून मारण्याचा प्रयत्न. आणि हा चौकार. थोड्यासाठी 500 रुपये वाचलेले आहेत 1 फुटासाठी. आणि भीम ब्रदर्स वर्सेस ब्ल्यू टायगर. नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधारांनी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. आणि अतुल यांचा सुरेख असा चेंडू. आणि गंधर्व जिथे कुठे असेल तात्काळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. बघूया गौरव मोहिते अजूनही त्यांना मेजवानी. ओ सुरेख चेंडू म्हणावा लागेल. आणि वहिनी रसिका वहिनी यांनी कॅश प्राइज लावायच्या आधीच त्यांचे मिस्टर परतताना माघारी येताना. आणि सर्व खेळाडू व सर्व उपस्थितांना सूचना आहे की जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सगळ्यांनी जेवून घ्यायचं आहे. जबरदस्तीत जेवायचंच आहे कंपल्सरी. आणि महिला आपण जेवायला सुरुवात केली तरी चालणार आहे कारण आता 1 वाजून गेलेलाच आहे. अतुल हिरवाळे खूपच सुरेख गोलंदाजी. जयेश मोरे मॅन फ्रॉम उसरणी. बघूया पुढील चेंडू. आणि उंचावरून मारण्याचा प्रयत्न होता परंतु पॉवर प्ले मध्येच. आणि चेंडू खाली. फंबल होताना संघाचे कर्णधार राहुल जाधव. षटक संपलेला आहे आणि राहुल जाधव यांनी जर गोलंदाजी केली लगेच चेंडू सोडलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 24. 6 चेंडू आणि 29 धावा ना. 29 धावेचे आव्हान.
राहुल जाधव यांनी जर गोलंदाजी केली तर नक्कीच सामना जिंकू शकतो. समोर लोखंडीला पाठव. रडके साले. आणि नितेश गायकवाड पुढील चेंडू घेऊन येताना ओ झेल सोडलेला आहे. भीम ब्रदर संघाचे कर्णधार आणि ब्लू टायगर संघाचे कर्णधार टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. येईल का तो माहित नाही मला. सुरेख गोलंदाजी नितेश गायकवाड यांची. आणि सुरेख फटका. चेंडूखाली विशाल गायकवाड कोणतीही चूक न करताना सुरेख अशी फेकी. आणि नितेश गायकवाड टेंबोडे संघाचे नामवंत गोलंदाज. बघूया पुढील चेंडू गुरुसाठी. जाम जोरात मारण्याचा प्रयत्न होता परंतु उंचावरून मारण्याचा प्रयत्न होता परंतु हा वाईट चेंडू. आणि भीम ब्रदर संघाचे कर्णधार आणि ब्लू टायगर संघाचे कर्णधार जयेश जाधव आणि राकेश गायकवाड दोघे इथे उपस्थित आहेत. आणि नाणेफेकीसाठी मी अशोकजी जाधव साहेब टॉस मागव ना मीरकडून.